बुलढाणा जिल्ह्यातील मालेगाव येथे पोलीस कर्मचारी आणि वन कर्मचारी हे अतिक्रमण काढण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। मात्र अतिक्रमणधारकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। आता मी त्या शासकीय रुग्णालयात आहे ज्या ठिकाणी सर्व अतिक्रमणधारकाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले पोलीसकर्मी या ठिकाणी उपचार घेत आहेत। आपण देखील परिस्थिती बघू शकता की अतिशय गंभीर स्वरूपाची इजा या ठिकाणी काही पोलिसांना झालेल्या आहेत। काही वन कर्मचारी देखील या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मालेगावमध्ये शासकीय जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण केलं होतं आणि अतिक्रमण काढावं असे सूचना देखील या ठिकाणी देण्यात आल्या होत्या। मात्र ठरल्याप्रमाणे आज अतिक्रमण मोहीम जी आहे ती या ठिकाणी हाती घेण्यात आली होती। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा यासाठी वन विभागाने पोलिसांचं संरक्षण घेतलं होतं। मात्र ज्या वेळेस या ठिकाणी मालेगावचं अतिक्रमण काढत असताना पोलिसांवर आणि वन कर्मचाऱ्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ला केला, त्यांच्या गाड्याचीही तोडफोड केली। एवढंच नव्हे तर तुफान अशी दगडफेक करत काही पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी गंभीर स्वरूपाच्या इजा पोहोचवलेल्या आहेत। 8 ते 10 पोलीस कर्मी जे आहेत ते या ठिकाणी आता उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत ते मालेगावमध्ये दाखल झाले आहेत। परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी तणावपूर्ण शांतता परिस्थिती सध्या तरी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते। मात्र हल्ल्यामध्ये जखमी झालेले सर्वच पोलीस कर्मचारी असतील, वन विभागाचे कर्मचारी असतील, ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन आणि पोलिसांना घेऊन सर्वच उपचारार्थ बुलढाणाच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।